सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या सृष्टीचा करता तो करविता बापा श्री गणरायाच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो। रंगभूमी ही रंगदेवता या नटेश्वराचे आशीर्वाद घेतो। आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो। मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। राष्ट्रमाता आई जिजाऊ उमा रमाई, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाची मानवंदना करतो। राजे संभाजीराजे यांना मानाचा मुजरा करतो। आज या ठिकाणी उपस्थित सर्व रसिक प्रेक्षक, तुम्हा सर्वांना सर्वप्रथम मी शाहीर बुवा विनेश दिलीप वाजे, गाव गोविंद, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी, राहणार मुंबई दहिसर यांच्या वतीनं उपस्थित सर्व रसिक मायबाप प्रेक्षक सर्वप्रथम तुमचं मी सर्वांचे स्वागत करतो। आज
आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण आणि कोकणातल्या या निरनिराळ्या कला आहेत आणि त्यातीलच ही एक कला अर्थातच जागरण नृत्य या कलगीतुऱ्याचा डबल बारीचा सामना आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सेवेस उपलब्ध आहे। आजच्या कार्यक्रमाचे आयोजक साई श्रद्धा कोकण विकास आणि श्री समर्थ प्रतिष्ठान, आमचे दादा सुनील दादा पंधरे आणि आमचे मामा प्रकाश चाचे यांच्या आयोजनातून होणारा आम्ही शक्तिवाले शाहीर विनेश दिलीप वाजे विरुद्ध तुरेवाले शाहीर विकाजी लांबोरी बुवा या दोन शाहिरांचा प्रथमच जुगलबंदीचा सामना आज या ठिकाणी उपस्थित होत आहे, सादर होत आहे। त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आणि आयोजकांचे मी पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांचे स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमासाठी सन्माननीय नगरसेवक बाळकृष्णजी ब्रीज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मी स्वागत करतो। भारतीय जनता पार्टी आमच्या वॉर्ड क्रमांक 3 चे अध्यक्ष सन्माननीय सागरदादा पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना मी मानाचा मुजरा करतो, त्यांचे स्वागत करतो। माजी पोलीस निरीक्षक सन्माननीय दत्तारामजी बोबडे काका आमच्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत करतो। समाजसेवक सन्माननीय भुवड माऊली, त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे ऑफिसर आणि आमच्या गावचे सन्माननीय अजयजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत करतो। या कार्यक्रमाला सुंदर पद्धतीने ज्यांनी सहकार्य केलेले आहे असे आमचे गणपतदादा लांबोरे आणि सन्माननीय संदीपजी कांसे माऊली यांचे मी खरंच आभार व्यक्त करतो। उपस्थित सर्व रसिक मायबाप प्रेक्षक, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमात उपस्थित शाहीर संतोषजी कोल्हापूर साहेब, त्याचप्रमाणे देवेंद्रजी संगरे, श्रीनाथ बुवा राऊत, वैभवजी ठसाळ माऊली, प्रशांतदा भितळे यांच्या जीवावर खरं म्हणायला गेलं हरकत नाही असे मी गावी कार्यक्रम करत असतो। माझा दादा प्रशांतदा भितळे या ठिकाणी लांजावर खास करून आलेला आहे। माझे गुरुवर्य सन्मान्य सुधाकरजी तोरसकर, आमचा शाहीर युवा शाहीर मोहित साळवी, उदय दाभोळकर, जयेश पाटील ही सर्व मंडळी घेऊन या ठिकाणी आपल्या सर्वांचं थोडक्यात का होईना परंतु मनोरंजन होणार आहे। या ठिकाणी ज्यांनी सुंदर असं नृत्य आपल्या समोर सादर केलेलं आहे अशी आमची शाखा सुंकाई देवी नाच मंडळ अडूर गुहागर मुंबई, त्याचप्रमाणे माझे संगीतकार ज्यांच्यामुळे आज रंगमंचावर मी गेली कित्येक वर्ष उभा आहे असे माझे ढोलकीपटू भरतजी गाणेकर माऊली यांचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आज बँजोला मला साथ दिलेली आहे आणि माझा एक आदर्श आहे असे आमचे बँजो मास्टर अमोलदादा नाणीसकर, बँड मास्टर आमचे शैलेशदादा कोटकर, कीबोर्डला आज मला साथ देण्यासाठी केतनदादा साळवी आणि सुंदर हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे हे आमचे राजेश दादा पड्याळ यांचा या ठिकाणी मी मानाचा मुजरा करतो। संपूर्ण धुरा आज त्यांच्या हातात आहे आणि आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय विकासजी लांबोरे सर यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो। आज सांगायला अभिमान वाटेल की अखंड शक्तिधुऱ्यामध्ये एमपीएससी ची परीक्षा उत्तीर्ण झालेला एकमेव शाहीर म्हणून विकास लांबोरेचा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा आपण सर्वांना अभिनंदन करूया। आम्हाला वेळोवेळी त्यांचा अभिमान आहेच। त्याचप्रमाणे आमचे कवी वसंतदादा कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मी स्वागत करतो। या ठिकाणी थोडक्याच वेळामध्ये मनोरंजन करायचं आहे। मी बुवांना विनंती करतो की या ठिकाणी प्रश्नाची प्रत आपण घेऊन जायची आहे आणि आपला प्रश्न या ठिकाणी घेऊन यायचा आहे। धन्यवाद। या ठिकाणी आमचे बाबा सन्माननीय धन्यवाद मधुकर बाबा पंधरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा मी आशीर्वाद घेतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। गणपती बाप्पा हा
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्तावास स्मरे नित्यं ज्याच्या हृदयी श्री सद्गुरु स्मरण तयासी कैसे भय दारुण काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी की छत्रपती शिवराय आपल्या या अस्मितेचे प्रेरणास्थान माझी जाऊनच्या स्वप्नाची त्यांनी अशी ठेविली हो जाण की आया बहिणीच्या रक्षणासाठी की आया बहिणीच्या रक्षणासाठी केले जीवाचे रान आणि साऱ्या जगात छत्रपती शिवराय माझे ठरले एकमेव राजे महान या ठिकाणी सर्वप्रथम हा कलाकार आज उभा आहे ते तुम्हा सर्व रसिकांच्या आशीर्वादामुळे मायेमुळे आणि सर्वप्रथम आजचे जे स्तवन आहे ते आपल्या चरणी लीन होऊन या ठिकाणी गात आहे लक्ष असू द्या शब्द सुमने आज रसिका शब्द सुमने आज रसिका तुमच्या चरणी वाहतो शब्द सुमने आज रसिका तुमच्या चरणी वाहतो हनुमानाचा हा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो मानाचा हा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो चरणी वाहतो शब्द सोने आज रसिका तुमच्या चरणी वाहतो मानाचा हा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो मानाचा हा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो मानाचा हा मुजरा रसिका तुम्हास मी करतो मानाचा हा मुजरा रसिका तुम्हास मी करतो शब्द सोने आज
बोल श्री गणपती गजानन गाव देवाई माझी आदिष्टी गाव देवाई माझी अंतळ देवी आदिमाया शिवशक्ती अखंड सदालाल घराण्याचा बोल संतोषी शिवछत्रपती शिवाजी गुरुवर्य सुधाकर लांबोरे बुवांच्या गावदेवी आईचा गणपती बाप्पा धन्यवाद। या ठिकाणी रसिकांच्या मनपसंतीतून आलेला पारितोषिक असं आहे। कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच जेव्हाही मुंबई रंगमंचावर माझा प्रथम कार्यक्रम असतो तेव्हा वेळोवेळी मला आशीर्वाद देणारे सन्माननीय आमच्या समाजाचे सन्माननीय विजयजी पंधेरे साहेब यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 2001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। मी त्यांचं या ठिकाणी ऋणी आहे। त्याचप्रमाणे आम्हा कोकणातील प्रत्येक कलाकाराच्या पाठीमागे एका वडिलांप्रमाणे उभे असणारे सन्माननीय दिनेशजी तोडकरकर साहेब यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। मी साहेबांना मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे स्वस्ती सुदेश कांबळे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे आमचे दादा योगेश दादा महाडिक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक आणि नुकतेच आता आलेले पारितोषिक मानेश्वर भजन मंडळ आमचे मामा प्रकाशजी नटे साहेब यांच्याकडून देखील 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। नाच म्हणून ऋणी आहे। चला गणाकडे वळू। या ठिकाणी आमचे वॉर्ड अध्यक्ष सन्माननीय सागरदादा पवार साहेब यांना पुढील मीटिंगसाठी जायचं आहे। मी दादा विनंती करतो की आपण या ठिकाणी रंगमंचावर यायचं आहे। आपल्या या ठिकाणी 2 मिनिटात आपण सत्कार करू आणि दादांना या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टी वॉर्ड अध्यक्ष सन्माननीय सागरदादा पवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत। आमचे मामा प्रकाशजी चाचे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे। मी साहेबांना विनंती करतो की साहेब आपण या ठिकाणी यायचं आहे। एकदा जोरदार टाळ्यांनी आपण दादांचं या ठिकाणी स्वागत करूया। खूप खूप धन्यवाद पवार साहेब। आम्हा सर्व कलाकारांच्या पाठी आपला सदैव असाच आशीर्वाद असावा ही विनंती बाळगून या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद करतो। त्याचप्रमाणे आमचे राहुल दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो। एका भावाला अगदी रामाला लक्ष्मणासारखी साथ आहे आमच्या वॉर्डमध्ये, हे एक जिवंत उदाहरण आहे। जोरदार टाळ्या वाजूया 2 भावांसाठी। सदैव एकमेकांच्या सुखदुःखात अगदी राम लक्ष्मणाप्रमाणे उभे असतात, तसे आमचे सूर्यवंशी साहेब यांचे देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो। धन्यवाद साहेब। धन्यवाद, थँक्यू दादा। या ठिकाणी साहेबांकडून
1001 रुपयाचं पारितोषिक आले त्यांचं देखील या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद दादा. चला, वेळ फार कमी आहे, थोडक्यात या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम वाजवायचा आहे. आता सगळीकडे आपण कोकणकर आहोत, जिकडे तिकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल आहे आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय लांबोरे सर, या ठिकाणी नक्कीच आपलं लक्ष असावं. बाप्पाला त्याचा एक भक्त कोकणकर काय म्हणतोय की तुझ्या येण्याची चाहूल या निसर्गाच्या प्रत्येक कणात आहे, की तुझ्या येण्याची चाहूल या निसर्गाच्या प्रत्येक कणात आहे. आणि कधी होईल आगमन तुझे गणराया, हाच ध्यास आम्हा भक्त जनात आहे. अरे गेल्या वर्षी पाहिलेली मंगल मूर्ती तुझी, की गेल्या वर्षी पाहिलेली मंगल मूर्ती तुझी आजही माझ्या मनात आहे. आणि जरी असलो मी वर्षभर सुखी देवराया, अरे जरी असलो मी वर्षभर सुखी गणराया, तरी का कळेना खरी मजा ही केवळ तुझ्याच सणात आहे. आणि म्हणून या ठिकाणी लांबोरे बुवा गण गातोय, तुम्ही विषय मात्र जरूर द्याल, इतके तुम्ही ज्ञानी आहात. परंतु बुवा आज आपल्याला चालीला चाल द्यायची आहे. नाही तर मी विसरलो चाल ना, मी आता गण देतोय असं तसं नाही. लांबोरे बुवा अगदी हसत खेळत नाचूया गाऊया, परंतु विषयाला विषय आणि चालीला चाल द्यायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय, वंदन हे गौरी हरा, दर्शन दे लंबोदरा. वंदन हे गौरी हरा, दर्शन दे लंबोदरा. ये धावूनी करुणा करा, घे चरणी मला दे आसरा. स्मरितो तुला मी मोरेश्वरा, स्मरितो तुला मोरेश्वरा. वंदन हे गौरी हरा, दर्शन दे लंबोदरा. वंदन हे गौरी हरा, दर्शन दे लंबोदरा. ये धावूनी करुणा करा, हे चरणी मला दे आसरा. स्मरितो तुला मोरेश्वरा, स्मरितो तुला मोरेश्वरा. वंदन हे गौरी हरा, दर्शन दे लंबोदरा. वंदन हे गौरी हरा, दर्शन दे लंबोदरा. हे धावूनी करुणा करा, हे चरणी मला दे आसरा. स्मरितो तुला मोरेश्वरा, स्मरितो तुला मोरेश्वरा. वंदन हे गौरी हरा, दर्शन दे लंबोदरा. वंदन हे गौरी हरा, दर्शन दे लंबोदरा. हे एक दंता दिला नाता शिवसुता.
निशिकंता दिनानाथा शिवसुता चरणावरी तुझ्या देवी तो माता मनीषा पुरवी मना दे माझे मनीषा पुरवी मना दे माझे मनीषा तोडून सारी भाऊपाशा दावी सुखाचा निवारा ओहो ओहो वंदन हे गौरी हरा हे लंबोदरा वंदन हे गौरी हरा हे लंबोदरा धरती नहाली हर्षान गजानन वर्षान होता रे तुझे आगमन वर्षान होता रे तुझे आगमन वर्षान होता रे तुझे आगमन सुखमय झाले हे जीवन सारे मन लाभले मजला तुझे वरदान लाभले मजला तुझे वरदान लाभले मजला तुझे वरदान तव भक्तीच्या प्रेमान पावन झाले भक्त जन ओहो ओहो वंदन हे गौरी हरा वंदन हे लंबोदरा वंदन हे गौरी हरा वंदन हे लंबोदरा ये गावोनी करुणा करा हे चरणी मला गे आसरा स्वरितो तुला मी मोरेश्वरा स्वरितो तुला मी मोरेश्वरा वंदन हे गौरी हरा वंदन हे लंबोदरा वंदन हे गौरी हरा वंदन हे लंबोदरा या ठिकाणी संस्कार तुळशीराम गोपाळे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक करण्यासाठी आलेलं आहे. आम्ही त्यांचं ऋणी आहोत. धन्यवाद. या ठिकाणी सवन आणि गवळण गोळा झालेला आहे आणि या ठिकाणी गवळण सादर करत आहे. गवळणीचा विषय लांबोरीबुवा अगदी सोपा आणि साधा आहे. आपण नक्कीच विषयाला विषय द्याल आणि चालीला चाल द्याल आणि म्हणून प्रत्येक शब्दाकडे लांबोरीबुवा या ठिकाणी आपलं जरूर लक्ष असावं अशी माझी विनंती आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणत आहे लक्ष असू द्या. खास या गाण्यासाठी आमचे समाजसेवक सन्मान्य राजेंद्र भोवळ मावळे यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक केलं. आम्ही त्यांना मानाचा मुजरा करतो, त्याचे आशीर्वाद देतो. की या कानाची दादागिरी हल्ली वाढली यफार
आज वाढली अफार, पण मला माहीत आहे कसं, अहो पण मला माहीत आहे कसं याला करायचं थंडगार. लांबोऱ्यांच्या गाना की तुझी दादागिरी. विजयदादा लांबर तुमचं नाव घ्यायचं राहून गेलं, तुम्हाला मानाचा मुजरा करतो. एक सुंदर असा प्रतिष्ठान आपण या ठिकाणी चालवत आहे. माझी गाव देवी तुम्हाला उदंड आयुष्य देऊ. आणि म्हणून या ठिकाणी मामा तू आज पैसाच घेऊन येतोय, सगळं ऑनलाईन तुझ्याकडे येत आहे, लक्षात ठेव. असो. तृशांत सूर्यकांत पवार सचिव गवळी समाज सेवा संघ, सचिव युवा पश्चिम विभाग गवळी समाज आणि शिवसेना युवा शाखा अधिकारी आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 21 क्रमांक शाखेचे या ठिकाणी युवा शाखा अधिकारी 501 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून विजयदादा काय म्हणतो याच्या कानाला की कानाची दादागिरी मंडळी हल्ली वाढली फार, पण मला माहित आहे भरत बुवा याला कसं करायचं थंडगार. कितीही हातपाय आपट काना तुझं आज ना काही चालणार. किती हातपाय आपट बुवा, किती नाच काना, किती नाचशील तू आज. म्हणून की कितीही हातपाय आपट काना तुझं आज ना काही चालणार. अरे करू नकोस लबाडी आणि ती फसवा फसवी. लय सवय आपल्या बुवानं या गाण्याला म्हणजे. हा अरे करू नकोस लबाडी आणि ती फसवा फसवी, नाहीतर समजून जा तुझं दात मी घशात घालणार. आणि म्हणून ही साधी सुधी राधा त्या कानाला काय म्हणत आहे. आता कानाच्या बालपणीच्या खोड्या आपल्या सर्वांना माहित आहे, त्या कृष्ण लीला आहे. परंतु जोपर्यंत राधेला माहित नाही की हाच देव आहे, तोपर्यंत राधा कशी त्याच्यावर चिडते, त्याच्यावर कशी भडकते हा विषय आहे. बुवा नक्कीच सांगतील तो देव होता, तो असा होता, त्या अर्ध त्याचं हे होतं ते होतं, सगळं मान्य आहे. परंतु जोपर्यंत राधेला माहित नव्हतं तोपर्यंत राधा काय म्हणते नक्कीच ऐका. लांबोरे सर. ती राधा म्हणते आता. राजेशदा थँक्यू व्हेरी मच. सुरुवातीपासून आतापर्यंत व्यवस्थित आहे, असंच राहू दे. हा माझ्या नादाला नको रे लागू कान्हा, अरे माझ्या नादाला नको रे लागू. रोज खायला फुकट मागू मागू मागू. आपल्या चालल्यात गवळणी बाजारात मधीच त्यांना घंटा जंगलात अडवायचं, फुकट लुटायचं. म्हणून ती राधा वैतागून काय म्हणते, अरे माझ्या नादाला नको रे लागू लागू लागू. नको रोज खायला फुकट मागू, नको करूस तू दादागिरी. दादा असेल तिकडं, इकडं नाही. हा अरे नको करूस तू दादागिरी, तुला देणार नाही आणि मी काय भिणार बी नाही. काना अरे तुला देणार बी नाही आणि मी काय भिणार बी नाही. थोडं बघेन प्रेमान सांगून. काय म्हणते ती राधा, तुला देणार नाही आणि मी काय भिणार बी नाही. आधी थोडं बघेन प्रेमान सांगून. मग नाहीतर काय, नाहीतर ठेवीन मी तुला र उलटा टांगून. 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 माझ्या नादाला नको रे लागू, रोज खायला फुकट मागू. माझ्या नादाला नको रे लागू, रोज खायला फुकट मागू. नको करूस तू दादागिरी, नको करूस तू दादागिरी. तुला देणार नाही मी काय भिणार बी नाही. तुला देणार नाही मी काय भिणार बी नाही. थोडं बघेन प्रेमानं सांगून. नाहीतर ठेवीन मी तुला रे उलटा टाकून. नाहीतर ठेवीन मी तुला रे उलटा टाकून.
बाजारात काना हो बाजूला मार देईन तुला काना हो बाजूला मार देईन तुला आज सोडी नगल तुझं रंगून नाही तर ठेवीन मी तुला र उलटा टाकून नाही तर ठेवीन मी तुला र उलटा टाकून नाही तर ठेवीन रे तुला र उलटा टाकून नाही तर ठेवीन रे तुला र उलटा तुझं डोंगरण तुझी ती काठी ठेव बाजूला येऊ नको पाठी ठेव बाजूला येऊ नको पाठी ठेव बाजूला येऊ नको पाठी हा अगदी घोंगडी त्या हातात काठी आहे दमदाटी देण्यासाठी या गवळणींना आणि म्हणून या ठिकाणी गवळण काय म्हणत आहे सांगोरे सर हा आता तर तुझं डोंगरण तुझी ती काठी तुझं डोंगरण तुझी ती काठी ठेव बाजूला येऊ नको पाठी ठेव बाजूला येऊ नको पाठी ठेव बाजूला येऊ नको पाठी तुझं सवंगडी जिबलासाठी तुझं सवंगडी बोलवतो हा तुझं सवंगडी जिबलासाठी तुझं सवंगडी जिबलासाठी किती लबाड दुधाच्यासाठी किती लबाड दुधाच्यासाठी किती लबाड दुधाच्यासाठी आज गवळणारी तुला बरे भारी आज गवळणारी तुला बरे भारी अशी ठेवी न उकळाला बांधून नाहीतर ठेवीन मी तुला र उलटा टाकून आज ठेवणार मी तुला रे उलटा टाकून नाहीतर ठेवीन रे तुला रे उलटा टाकून नाहीतर ठेवीन रे तुला रे उलटा टाकून माझ्या नादाला नको रे लागू रोज खायला फुकट मागू माझ्या नादाला नको रे लागू रोज खायला फुकट मागू नको करूस तू दादागिरी नको करूस तू दादागिरी तुला देणार नाही भिणार बी नाही तुला देणार नाही भिणार बी नाही थोडं बघेन प्रेमानं सांगू चंद्रकांत भागीरथी अर्थातच आमचे चंद्रकांत दादा भोवड या ठिकाणी चंद्रकांत भागीरथी श्रीपद भोवड आमच्या फुगवेरे राजापूरचे यांच्याकडून दादांकडून 251 रुपयाचा पारितोषिक आला आहे मंडळाचा ऋणी आहे त्याचप्रमाणे आमचे माजी पोलीस निरीक्षक आणि आमचे मार्गदर्शक सन्मान्य दत्ताजी बोबडे काका यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आला आहे नाचमळ ऋणी आहे तसेच आमचे बाबा या ठिकाणी बाबांनी बक्षीस दिलेलं आहे त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत 151 रुपयाचा पारितोषिक बाबांकडे आलेला जोरदार टाळ्या वाजवा बाबांसाठी आज या ठिकाणी तुषार मामांचा वाढदिवस आहे आणि लेकाचा वाढदिवस साजरा करून या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी बाबा आले आहेत त्यांना मी मानाचा मुजरा करतो त्यांचे आशीर्वाद घेतो थोडक्यात या ठिकाणी 5 मिनिटात आपण शेवटचं गाणं या ठिकाणी सादर करतो लांबोरे सर प्रश्न असा आहे की बुवा कंसाच्या दरबारात जेव्हा श्रीकृष्ण गेले तेव्हा त्या प्रवासात त्यांनी कंसाच्या एका नोकराला बुवा 2 असे वरदान दिले ते वरदान मात्र कोणते आणि जे नोकराला दिले त्या नोकराचं नाव काय बुवा अगदी असा सुटसुटीत आणि साधा सरळ प्रश्न विचारलेला आहे मथुरा दरबार हा मात्र आधार असावा असं बुवा या ठिकाणी मी टीप दिली आहे आणि म्हणून या ठिकाणी अटीतटीच्या सामन्याला या ठिकाणी बुवा काय म्हणतोय लक्ष असू द्या की अटीतटीच्या सामन्यात आज विपरीत घडणार आहे ओ लांबोरे सर की अटीतटीच्या सामन्यात आज विपरीत घडणार आहे आणि तुमच्या प्रत्येक शब्दाला माझं उत्तर आज भिडणार आहे
अहो कोण वरचढ होणार आणि कोण खाली पडणार आहे की कोण वरचढ होणार आणि कोण खाली पडणार आहे पण खरंच सांगतो तुम्हाला मंडळी आमचं लांबोर बुवा आज हसत हसत रडणार आहे आणि म्हणून या ठिकाणी शास्त्राला धरून विषय आहे वेळ फार कमी आहे आमचे सुनील दादा या ठिकाणी आम्हाला आवाज देत आहेत धन्यवाद 5 मिनिटं अगदी मोकळे करतो आणि म्हणून लांबोरे बुवा काय म्हणतोय बघा समजू नको तू एकटाच स्वतःला ज्ञानी रे काय म्हणतोय समजू नको तू एकटाच स्वतःला ज्ञानी रे अरे ओळखून हाय मी चांगलीच तुझी कहाणी रे समजू नको तू एकटाच स्वतःला ज्ञानी रे आणि ओळखून हाय मी चांगलीच तुझी कहाणी रे वागू नको तू माझ्या समोर मूर्खावानी रे विषयाला विषय दे बुवा नक्कीच शब्दाला शब्दाचं उत्तर दे बुवा काहीतरी भलतच करशील तर मग गाठ माझ्याशी आहे म्हणून लांबोरे बुवा काय म्हणतोय वागू नको तू माझ्या समोर मूर्खावानी रे असा तोडवीन रानात मागशील बुवा तू पाणी रे स्वतःला शानी रे कोण हाय मी चांगलीच तुझी कहाणी रे वागू नको तू माझ्या समोर मूर्खावानी रे असा तोडवीन रानात मागशील बुवा तू पाणी रे समजू नको तू एकटाच स्वतःला ज्ञानी रे चांगलीच तुझी कहाणी रे समजू नको तू एकटाच स्वतःला ज्ञानी रे चांगलीच तुझी कहाणी रे तटीच्या सामानात झाले युद्ध बघा घनघोर युद्ध बघा घनघोर चालून आला महिषासूर या आधी माये समोर म्हणते ही माया करू नको तू मन मानी रे म्हणते ही माया करू नको मन मानी रे असा तोडवीन रणात मागशील बुवा तू पाणी रे असा तोडवीन रणात मागशील बुवा तू पाणी रे वागू नको तू माझ्या समोर मूर्खावानी रे असा तोडवीन रणात मागशील बुवा तू पाणी रे या ठिकाणी सागर कांबळे आणि सचिन कांबळे यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे नाचमन दोन्ही आहेत धन्यवाद धन्यवाद